का छोटू डुगू है ना, छोटा बेबी है ना डुगूचा, छोटा बेबी डुगूचा, तो फेकून राहिला डुगू, छोटा बेबी. ये थांब मी सांगतो, तुझे नाव सांगतो ग. छोटा बेबी फेकत आहे. नाही पाहिजे तुला बेबी. हा बघा माझ्या डुगूचा हा छोटासा बेबी आहे. छान आहे माझ्या डुगूचा छोटासा बेबी. दाखव छोटासा बेबी दाखव तुझा. जा रुसून आहे, रुसलेला आहे माझा डुग्गू, छोटा बेबी. क्यूट आहे ना, छान आहे, मस्त आहे. घे याच्यासोबतच खेळतो डुग्गू, कंटिन्यू याच्यासोबत खेळत राहते. पण त्याला ना आता ना तो म्हणत आहे की मला रिमोट कंट्रोलची कार पाहिजे. तर मी काही आणली नाही, खूप दिवसापासून म्हणत आहे तो रिमोट कंट्रोलची कार. ते आजूबाजूच्या मुलांकडे दिसते ना, त्याच्यामुळे तो म्हणते की मला पण पाहिजे रिमोट कंट्रोलची कार. मी त्याला टाळून राहिली आहे की हो ठीक आहे घेऊन देते वगैरे. कशाला फेकला मग, लागत नाही का त्याला? तुला कसं लागलं होतं तसं त्याला लागते आता. पहा आता कसं करायचं सांग. हां कसं करायचं आता? हां मा छोटीशी बेबीने फेकलं ग बाई. असे डुगडू असे नाही करू डुगडू. तुला कसं लागलं होतं? तू पडली होती तर मग कोण पाडलं? मग आरूनं पाडलं तुला दादानं. बघू दे इथं लागलं ग बाई ग. हो अजूनही सुजन आहे ग, मग ती शायनी आहे ग माझी बाबा. सॉरी हे घे पाणी घे पाणी. तर त्याला रिमोट कंट्रोलची कार पाहिजे. तर त्या रिमोट कंट्रोलच्या कारसाठी हे घे मोठी. हां हो देतो आणून देतो मी. घे पकड हे पाणी पकड. तोंडू डुगू घे ना बेटा, घे ना लवकर, माझे पण कामं व्हायचे. तर ते मी खूप दिवसापासून त्याला टाळून राहिली आहे की हो ठीक आहे घेऊन देते वगैरे. तर मोठी आहे ती, म्हणजे रिमोट कंट्रोलची कार नाही ती, एक मोठी कारसारखी नाही राहत का, जेणेकरून ते बाहेर जाऊन चालवतात आणि खेळतात. आता प्रत्येकांजवळ तर नाही राहत, पण बाजूवाल्याच्या मुलाकडे आहे तर त्याला दिसते. तर तो म्हणते की मला अशीच पाहिजे कार, खूप आग्रह करत आहे. आता एवढी आपली कॅपॅसिटी नाही आहे की आपण एवढी मोठी कार घेणार. स्पेशली किती तरी ते 10-20 हजाराच्या जवळपासच असेल बहुतेक, जे ते बाहेर वगैरे खेळतात मुलं, त्याच्यावर व्यक्ती बसतो. जसे आपली बाईक वगैरे आपली कार वगैरे कशी राहते तशामधून राहते. आता तुम्ही समजू शकता कोणती म्हणत आहे मी तर, पण आता दिसत नाही आहे, मी दाखवली असती तर. इकडेच धुना, तिकडे कुठं जात आहे? ये इकडेच आहे बेटा. तर मला खूप आग्रह करून राहिला तो. हो कसं राहते, आपण प्रत्येक शौक मुलांची नाही करू शकत पूर्ण. हो म्हणू शकतो आपण, त्याच्या व्यतिरिक्त इतके शौक पूर्ण नाहीच करू शकत. फिलहाल तर मी नाहीच करू शकत, कारण की आपल्याला पण आपल्या परिस्थितीनुसार चालावं लागते. आणि इतकं खर्च करणं म्हणजे खूप मोठं, आपलं कसं बॅलेन्स बिघडून जाते आणि खर्च पण आपला महिन्याचा जो राहते तो सगळं इकडे तिकडे वेस्ट होऊन जाते. त्याच्यामुळे मी थोडंसं इग्नोरच करते अशा काही मोठ्या ज्या महागाच्या वस्तू राहते, जे मुलं आग्रह करतात की घ्यायचंच आहे बाबा म्हणून, पण मी नाही घेत. छोट्या मोठ्या वस्तू तर मुलांसाठी आपण घेतोच असं नाही आहे. छोटे मोठे शौक आहे त्यांचे आपण पूर्ण करतो. ए डुगू इकडे बेटा. बाहेर जाते हा डुगू ना, त्याला खूप बघत राहावं लागते. चल हो गया, चल हो गया. इकडे साईड लावे, ये इकडे. कंटिन्यू तो बाहेर जाते आणि त्याला कंटिन्यू पाहत राहावं लागते. एक जण त्याला बघायलाच पाहिजे, कारण की भीती वाटते ते गॅलरीपासनं पडायची वगैरे. तर गाईज असं आहे आपलं मिडल क्लास, तर आपण पूर्ण मुलांचे शौक पूर्ण नाही करू शकत.
आणि जेणेकरून मला असं वाटते की प्रत्येक शौक नाहीच केलेले बरे मुलांचे. प्रत्येक शौक जेणेकरून आपण जे घेऊ शकतो किंवा करू शकतो, ठीक आहे आपण तर ते तर करतोच आपण, असं नाही की नाही करत म्हणून. पण काही त्यांची जिद्द राहते, काही मुलांची खूप जिद्द राहते की मला पाहिजे पाहिजे पाहिजे. तर आईवडील पण आणून देतात, पण ते कसे मग त्याचनुसार त्याच जिद्दीनुसार ते मुलं तशीच जिद्द नेहमी करतात. म्हणून त्याच्यामुळे मी पण थोडंसं इग्नोरच करते अशा काही गोष्टी. आपल्यालाही वाटते की मुलांसाठी काहीतरी घ्यावं, घेते, असं काही नाही. खिलोणे वगैरे आपले तर चालूच राहते छोटे मोठे, पण हे अशा काही वस्तू राहते ज्या आपण नाही करू शकत. असं वाटते की ती वस्तू घेण्यापेक्षा आपलं दुसरं काम होते. जसं की मुलांची फीज आहे, आणखी काही आपले घरगुती खर्च आहे. असं वाटते का इतके वेस्ट पैसे करण्यापेक्षा अशा दुसऱ्या कामासाठी लावलेले बरे, असं आपल्याला वाटते. आय मीन मला तर वाटते, बाकीच्यांचं तर नाही माहीत मला, पण मला असं वाटते. कारण की आपण मिडल क्लासवाले आपण इतका खर्च नाही करू शकत, जवळपास तर नाहीच करू शकत. स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता माझी, आणि आरूचा टिफिन पण बनवायचा आहे. स्कूल आहे, आज सॅटर्डे आहे, आणि थोडं लवकरच येते तर त्याला असं स्नॅक्स वगैरे देऊन देते. आज काही त्याला भाजी पोळी वगैरे देत नाही टिफिनमध्ये. डुग्गू इकडे बेटा, सॅटर्डे असल्यामुळे त्याला थोडंफार स्नॅक्स वगैरे देते, काहीतरी वेगळं. हे बघा मी आज काय बनवत आहे. थंडीचे दिवस आले की आय मीन हिवाळा लागला की आपल्याला ह्या शेंगा पाहायला मिळतात. हे बघा, आहे ना, वालाची शेंगा म्हणतात त्याला. मला खूप आवडते. आय मीन माझ्या घरी सगळ्यांनाच आवडते, जेणेकरून सगळ्यांना जवळपास आवडती असेल. प्रत्येकांना खूप आवडीने खातात. कोणी कोणी मिक्स करून बनवतात, तर मी आज मिक्स नाही बनवत आहे. जसं की कांदे वांगे वगैरे टाकून बनवतात कोणी कोणी, तर मी वांगे वगैरे नाही टाकत आहे. वांगे तर आहेच नाहीत म्हणून मी काही टाकून नाही राहिली आहे. तर तशीच बनवत आहे मी आज वालाची शेंगा. खूप आवडीने खातो आम्ही. आता बनवलेली भाजी माझी ही वालाची शेंगाची भाजी. आरूचं तर काही एवढं टेन्शन नाही आहे, ते तर मुलं तर एवढे काही खात नाही भाजी वगैरे, थोडीशी असली तरी खूप आहे त्यांना. पण हीच भाजी माझी आताही होऊन जाते, दुपारचा लंच आणि संध्याकाळचं डिनर पण होऊन जाते हीच भाजी. म्हणून कोणाकोणाला आवडते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वालाची शेंगा कोणी घरी पण खूप लावतात वालाची शेंगा. तर माझ्या घरी जागा तर नाहीच आहे. मी एकदा लावलेलं होते, कुंडीमध्ये लावलेली होती, तर त्याच्यामध्ये काही व्यवस्थित लागली नाही. काही लागले होते मला, थोडेफारच, थोडंसं आलं वर वेल त्याचं. तर आता म्हणून मी काही यावरती लावले नाही. थोडेफार शेंगा पण आल्या होत्या त्याला मागच्या वर्षी, ते व्यवस्थित कुंडीत लागत नाही. जसं की आपण जमिनीमध्ये लावतो तो वेल कसा पूर्ण घरभर आणि असं पूर्ण इकडे तिकडे होऊन जाते, तसं नाहीच होत. म्हणून त्याच्यामुळे मी काही लावत नाही. मला खूप आवडते असे झाडं वगैरे लावायला आणि असे वेगवेगळे लावायला. बोल ना. मस्त मिरच्याचं असं, जशी कुंडीमध्ये मी मिरच्यांचं, टमाटरचं असे छोटे झाडं आपली लावत राहते. जागा नसल्यामुळे मी कुंड्यामध्येच लावते, आणि वर असल्यामुळे तर बिलकुलच नाही होऊ शकत. म्हणजे खाली पण आता कसं पूर्ण काँग्रेस, आय मीन आजकाल रस्ते पण असे छोटे मोठे पण राहिले तर असे सिमेंटचे होऊन जाते. त्याच्यामुळे जमिनीची जागाच नाही राहत, त्याच्यामुळे आता काही लावतच नाही. हां, काय देऊ, काय खायला देऊ? हे वालाची शेंगा आहे. वालाची शेंगा खात असते का? काय खाली मला नाही माहित काय द्यायचं खाली, काय द्यायचं आहे खाली. खायचं आहे, काय खायचं आहे? ऐक काय खायचं आहे? ओ ते खायचं आहे तुला? ओ ग माझ्या राजा बच्चा, कुठे याच्यामध्ये तर आहेच नाही. हा चला याच्यात दादाने मिक्स करून ठेवलं. हा हे
कलरचे सोपीचे दाणे राहते ते आरू आणते, तर तो म्हणते मला पण पाहिजे डुगू, तर त्याला दिले थोडेसे. असं आहे गाईज माझं रुटीन सकाळ सकाळचं. मुलांमध्ये खूप वेळ चालला जाते, सकाळची वेळ चालली जाते, मग तर मग माझं ऑफिसचा टाईम राहते तर पळा धावा असंच राहते वेळ झाला तर. चला तर गाईज पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच. असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणि हे बघा मी आरशात दिसत आहे, आणि असेच मला खूप सपोर्ट करत राहा. चला तर बाय.